बातमी सिंधुदुर्गातून आहे। कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षाची आज निवड केली जाणार आहे। कुडाळसाठी महत्त्वाची बातमी आहे। कुडाळमध्ये नगरपंचायत नगराध्यक्षाची निवड आज केली जाणार आहे। कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवड आज केली जाणार आहे। सिंधुदुर्गामधून ही बातमी समोर येते आहे। नगरपंचायत हद्दीच्या 100 मीटर अंतरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आज नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे। कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आज निवड केली जाणार आहे। सिंधुदुर्गामधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। नगरपंचायत हद्दीच्या 100 मीटर अंतरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तर महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अधिकची माहिती। प्राजक्ता, जर या ठिकाणी पाहिलं तर या नगरपंचायतीचा निकाल जो आहे तो आता काही वेळापूर्वी जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी शिवसेनेच्या प्राजक्ता बांदेकर ज्या आहेत या विजयी झालेल्या आहेत। तरी महाविकास आघाडीला हा फटका जो आहे तो मानला जातोय, कारण या नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा उमेदवार जो होता या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून मागील 2.5 वर्ष कार्यरत होता आणि त्याचा या निवडणुकीत आता जी 2.5 वर्षाची पुढची निवडणूक झाली या निवडीमध्ये महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे। तर शिवसेनेच्या प्राजक्ता बांदेकर या ठिकाणी विजयी झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील त्या ठिकाणी महायुतीकडून केलेला पाहायला देखील मिळतोय। त्यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडीला हा जो फटका आहे तो या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीमुळे कुठेतरी बॅकफुटवर गेलेली महाविकास आघाडी पाहायला मिळत आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।